आहोत। तर उपवासाच्या डोश्यासाठी इथे 1 कप वरी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे। मी इथे 1 कपाच्या प्रमाणात सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर 1 कप वरी तांदळासाठी पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत। सेम कपाने मी साबुदाणे मापलेले आहेत आणि दोन्ही एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पुरेसं पाणी ओतून 2 तासासाठी मी झाकून ठेवणार आहे की जेणेकरून चांगलं भिजलं जाईल। तर इथे 2 तासानंतर आपण चेक करून बघू, साबुदाण्याचं दाबून पीठ होतं आहे। छान आपलं धान्य भिजलं गेलेलं आहे। आता पाणी गाळून मिक्सरच्या भांड्यात हे 2 बॅच मध्ये बारीक होईपर्यंत वाटून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान आपलं डोसा बॅटर बारीक वाटलं गेलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढून दुसऱ्या बॅचचं पण बॅटर ह्यामध्ये वाटून ऍड केलेलं आहे। तर इथे हे आपलं तयार डोस्याचं बॅटर आपण एकजीव होईपर्यंत मिनिटभरासाठी छान ढवळून घेतलेलं आहे आणि 7 ते 8 तास किंवा रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे। आपण यामध्ये इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही आहोत। इथे पाव कप खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पाव टीस्पून जिरं आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, त्याचप्रमाणे 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे सालं काढून इथे घातलेली आहेत आणि अर्ध्या लिंबाचा रस तसंच आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून चटणी वाटून घेतलेली आहे। तर इथे आपली उपवासाची आंबट तिखट चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। आता उपवासाच्या डोश्यासाठी आपण आदल्या दिवशी इथे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते चांगलं मस्त फर्मेंट होऊन फ्लफी झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकजीव होईपर्यंत छान 2 मिनिटं मी ढवळून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवर पॅन गरम करून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून मी पुसून घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे डोसा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे डोसा बॅटर ओतून याला डावलाच्या सहाय्याने पसरवून वरून तूप सोडलेलं आहे। इथे छान डोशाला जाळी पडलेली दिसते आहे आणि आपण याला पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूनेही चांगला भाजला जाईल। तुम्हाला जर एका बाजूने शेकलेला डोसा चालत असेल तर तसाही तुम्ही सर्व करू शकता। चला तर आपला एक डोसा तयार झालेला आहे। याचप्रमाणे आपण दुसराही डोसा करून घेऊयात। किती तुम्ही पाहू शकता छान जाळी पडलेली आहे। आता पहिल्याप्रमाणे तूप सोडून यालाही आपण छान भाजून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता छान सोनेरी रंगावर आपला डोसा भाजला गेलेला आहे आणि उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत। तर आज मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 कप वरीच्या प्रमाणात हे डोश्याचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे, पण यामध्ये 6 ते 7 डोसे आरामात बनतात। तर आजची माझी उपवासाची परिपूर्ण उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली, माझी रेसिपी, माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पटपट लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।